भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पक्ष वाढायला, पक्षाचा विस्तार व्हायला आमचा विरोध नाही आहे, पण पक्षात येणारे लोक कुठल्या पद्धतीचे असावे, कशा पद्धतीचे असावे, या गोष्टीसाठी आमचं हे आंदोलन आहे। ज्या लोकांच्या विरोधामध्ये हे आमचे सर्व कार्यकर्ते अनेक वर्षापासून लढतायत, हे अनेक कार्यकर्ते आमचे भांडतायत, त्या लोकांना या ठिकाणी पक्षात घेतल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे, त्यासाठी हा आवाज उठवतोय आम्ही, त्यासाठी हे आंदोलन आहे। आपल्या सगळ्याला माहित असेल की अजून पक्षात प्रवेश व्हायचा आहे, पण आता सांगत सुटलेत हे महापालिकेचे प्रभाग आमचे आहेत, हे जिल्हा परिषद आमचे आहेत, हे पंचायत समिती आमचे आहेत। हा कुठला नाही, जो कार्यकर्ता खस्ता खाल्ला, जो कार्यकर्ता चिवडा खाऊन या ठिकाणी पक्षाचा प्रचार केला, त्या कार्यकर्त्याने या ठिकाणी माळरानावर जाऊन, झोपडपट्टीत जाऊन, वेगवेगळ्या भागात जाऊन पक्षाचा झेंडा रोवला, हा त्या कार्यकर्त्यावर अन्याय आणि त्या कार्यकर्त्यांचा हा अन्याय दूर व्हावाच म्हणून या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन व्यक्त करतोय। मला या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांना सांगायचंय, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा पक्ष विस्ताराला विरोध नाही आहे, पण पक्षात कशा पद्धतीचे लोक घेतले पाहिजेत, कशा चारित्र्याचे लोक घेतले पाहिजेत, या गोष्टीला मात्र आमचा आग्रह असेल। आपल्याला या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे, दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून, प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून, प्रत्येक नगरसेवकाकडून, प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याकडून, प्रत्येक पंचायत समितीकडून, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडून, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सदस्याकडून की आपल्याला हात जोडून विनंती आहे, आपण पक्षात प्रवेश देत असताना आम्हाला जनतेसमोर जाताना आमची मान झुकू नये, आम्हाला जनतेसमोर गेल्यानंतर ताट अभिमानाने भारतीय जनता पार्टीला मतदान करा अशी भूमिका मांडता यावी, अशा प्रकारचा प्रवेश द्यावा, एवढीच मी या वरिष्ठांना विनंती करतोय आणि थांबतो। धन्यवाद।